मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री महोदय, ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे सगळं आणि आता आपण देखील काही आवाहन करताय, काही निर्देश देताय, काय आवाहन असेल आपलं? सर्वप्रथम तर मी भारतीय क्रिकेट टीमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी वर्ल्ड कप जिंकला, जगज्जेते टीम आपली आहे आणि त्यांचं मनापासून स्वागत। कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार आणि सर्व अख्ख्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि चाहत्यांची एवढी प्रचंड गर्दी उसळली आहे की बाजूच्या आपल्या सागराच्या बाजूला मोठा जनसागर उसळलाय मुंबईकरांचा। त्यावरून हे चाहते किती उत्साही आहेत, जल्लोष आहे त्यांच्या मनामध्ये। आणि आपल्या टीमने जे काही वर्ल्ड कप जिंकला आहे त्याचं प्रेम जे ते व्यक्त करतायत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। परंतु आपल्या टीमचे कुठे गैरसोय होऊ नये, खेळाडूंची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या चाहत्यांची गैरसोय होऊ नये याची देखील दक्षता घेण्याच्या सूचना मी पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेब, अर्थातच मुख्यमंत्री या नात्यानं तुम्ही या सगळे निर्देश देणं, हे आदेश देणं स्वाभाविकच आहे। पण एक क्रिकेट प्रेमी या नात्यानं तुम्ही आजवर असा उत्साह अनेक वेळा पाहिला असेल। 1983 साली जेव्हा कपिल देवचा संघ भारतात आला, त्यानंतर 2007 साली महेंद्रसिंग धोनीचा, आणि आता तुम्ही जेव्हा या राज्याचं नेतृत्व करताय तेव्हा तुम्ही नेतृत्व करत असताना योगायोग म्हणजे त्याच वेळी हे सगळं रोहित शर्माची तर तुमची भावना काय नेमकी क्रिकेट प्रेमी या नात्यानं? खरोखर म्हणजे मॅचही पाहिली आणि 1983चा कपिल देव यांनी घेतलेला जो अफलातून कॅच तोही पाहिला आणि आता जो आपला सूर्यकुमारने घेतलेला जेल तो टर्निंग पॉइंट ठरला आणि एक रोमांचकारी हा सामना ठरला। आणि मुख्यमंत्री मी असताना आज आपल्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही चाहत्यांची गर्दी पाहिली, सगळे रेकॉर्ड ब्रेक झालेत आणि आपले क्रिकेट प्रेमी किती उत्साही आहेत, किती आपल्या खेळाडूंना प्रेम करतात, त्यांनी हे भावना त्यांच्या या उपस्थितीतून व्यक्त झालेल्या आहेत। मी मगाशीच म्हणालो आपल्या सागराच्या बाजूला हा जनसागर उसळलेला आहे। मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।